धार्मिक बाबतीत अत्यंत वैविध्यशील असणाऱ्या जगातील अनेक देशांपैकी एक भारताच्या धार्मिक आणि आध्यात्मिक वारशाच्या या अमूर्त पैलूचं महत्त्व सांगणाऱ्या राज्यांपैकी एक महाराष्ट्र. भारताच्या पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा कुंभमेळा म्हणजे एक ठराविक आवर्तन. हा कुंभमेळा महाराष्ट्रातही दर 12 वर्षांनी नाशिक तीर्थक्षेत्री भरत असतो. पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या या नाशिक शहरापासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत एका पठारावर वणी येथे सप्तशृंग गड आहे. पुराणात उल्लेख केलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी सप्तशृंगी देवी हे आद्य स्वयंभू पीठ. बाकीची 3 पीठं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका देवी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकाराच्या 7 शिखरांना पार करून जो भक्त हृदय मंदिराच्या दारी येतो त्याला सप्तशृंगी आई त्रिगुणात्मक ब्रह्मस्वरूपिणी अशा ओंकार स्वरूपाचं दर्शन देते. सर्वार्थानं त्याच्या दुःखाचा नाश करते. आई, तुला त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप आणि आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगी देवीला मानलं जातं. देवीचं 18 भुजा सप्तशृंग रूप इथे पाहावयास मिळतं. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. जीवनातील सुखदुःखांचे ओझे जगदंबेच्या पायावर टाकून भक्त मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतो तेव्हा निश्चितच काहीतरी मिळाल्याची अनुभूती येते. मनातील विचारांचं वादळ जाऊन फलप्राप्ती झाल्याचा अनुभव येतो. मातेच्या नामस्मरणानं कोजागिरी अंतरात भरून येते. हे एक आवडीचा कार्यक्रम 61 सालापासून आमचा चालू आहे. देवी दसऱ्यानंतर उठते, पलंगावरून उठते. 5 दिवस ती नवरात्रीनंतर झोपी जाते. तुळजापूरमध्ये तिला प्रत्यक्ष पलंग आहे, पलंगावर तिला झोपवलं जातं. कोजागिरीच्या पौर्णिमेला ती उठते, त्यावेळेला ती विचारते, कोजागरी म्हणजे कोण जागा आहे रे. महिषासुराचा वध करून सप्तशृंगी देवी या गडावरती स्वयंभू रूपात विसाव्यासाठी आली आणि हा सारा परिसर सप्तशृंगी आईच्या अस्तित्वानं सचेतन झाला. आज सप्तशृंगगड हे केवळ एक तीर्थक्षेत्र राहिलेलं नसून ते पर्यटन क्षेत्राच्या दिशेनं वाटचाल करते. नाशिकच्या उत्तरेस 65 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे 4600 फूट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे. येथील निसर्ग सौंदर्य आणि भक्तिभावानं भारावलेलं वातावरण भाविक आणि पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतं. नयनरम्य दृश्य, आल्हाददायक वातावरण, प्रसन्न हवा श्री भगवतीच्या दर्शनाबरोबरच पर्यटकांचं आणि गिर्यारोहकांचं आकर्षण ठरले आहे. सप्तशृंगी हिल मॅरेथॉनचे आयोजन दरवर्षी केलं जातं. या माध्यमातून स्थानिक दुर्गम भागातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये संधी मिळत असते. शिवाय आरोग्यविषयक जनजागृती निर्माण होते. सप्तशृंगी गडाच्या पूर्वेला असलेला मार्कंडेय डोंगर
गडाच्या दक्षिणेला असलेले 60 पायरी गणेश मंदिर, मागील बाजूस असलेले परशुराम बाला मंदिर, शिवालय तीर्थ, सतीचा कडा, धोडप किल्ला, खिडकी किल्ला, शिवाय आजूबाजूला बारमाही पाण्याने तुडुंब भरलेली धरणे, तलाव, धबधबे, माकडांचा वावर. अशी अनेक आकर्षक ठिकाणं या परिसरात आहेत. गुजरात महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या या ठिकाणी भाविकांबरोबरच पर्यटकांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत असून प्रतिवर्षी हा आकडा 40 ते 50 लाखापर्यंत पोहोचला आहे. नवरात्र उत्सवाप्रमाणेच चैत्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी नाशिक येथून नांदुरी या गावी येऊन सप्तशृंग गडावर जाता येते. गुजरात राज्यातून येणाऱ्या भाविकांना सापुतारा, कनाशी, आभोणा मार्गे सप्तशृंग गडावर येता येते. सप्तशृंग गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. तेथून 550 पायऱ्या चढून गेल्यानंतर डोंगराच्या कपारीत 8 फूट उंचीची शेंदूर चर्चित रक्तवर्णीय अशी सप्तशृंग मातेची महाकाय स्वयंभू मूर्ती आहे. वृद्ध, अपंग भक्तांना गडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर रोपवेची सोय सुद्धा इथे करण्यात आली आहे. न्यासानं येणाऱ्या भाविकांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर अन्नपूर्णा प्रसादालय सुरू केलं आहे. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या प्रसादालयात एका वेळी 1100 ते 1800 भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. सकाळी 11 ते दुपारी 2:30 आणि सायंकाळी 7 ते 9:30 ह्या वेळेत भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. दर पौर्णिमेला महाप्रसाद सुविधा मोफत पुरवण्यात येते. भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी न्यासानं स्वतंत्र असं भक्त निवास बांधलेलं आहे. सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असं मानलं जातं. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतात. लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंतानं द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायातील नवनाथांना शाबरी विद्या प्रत्यक्ष देवीने दिली असेही नोंदवलेले आढळते. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. नारायणीचे गुणगायन म्हणजे उत्साहाचं लक्षण, शब्दात तेजाचं वर्णन. सप्तशृंगी आईचं भजन नमन म्हणजे सप्तशृंगी देवीच्या चरणकमलावर देहाचं समर्पण.